नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, जिथे महाराष्ट्र शासन सरकारी जॉबची संधी उपलब्ध झाली आहे। तुमचं वय जर 18 ते 43 वर्ष आहे, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। महाराष्ट्रातील उमेदवार आहे, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। आता या व्हिडिओ थ्रू आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणजेच अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, त्यानंतर अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार, इथे परमनंट जॉब आहे, ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे 12 डिसेंबर 2024 पासून। सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या पीडीएफ थ्रू बघून घेणार आहोत। 25 पानी पीडीएफ आहे, 5 मिनिटात मी तुम्हाला समजून सांगणार आहे। त्यानंतर इथे रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करावे लागणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व नवीन आलेल्या योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सो इथे अवेलेबल झालेला जॉब महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे। सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सिडको अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे तुम्हाला कमीत कमी सॅलरी 41,800 पासून सुरुवात आहे। आपण पीडीएफ 2 मिनिटात समजून घेणार आहोत, पण इथे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। ती लिंकवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण जे बेसिक इन्फो आहे ते भरायचं आहे तुम्हाला, म्हणजे ते फर्स्ट नेम आहे, कन्फर्म फर्स्ट नेम, मिडल नेम, कन्फर्म मिडल नेम, सविस्तरपणे संपूर्ण माहिती ते टाकायची आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर सेकंड ऑप्शन आहे फोटो अँड सिग्नेचर। फोटो अँड सिग्नेचरसाठी इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा फोटो आणि सिग्नेचर त्या साईजमध्ये अपलोड करायचा आहे। डिटेल्स चेक करायचा आहे, प्रिव्ह्यू करायचा आहे। डिटेल्स भरल्यानंतर प्रिव्ह्यू करायचा आहे आणि काही बदल करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता। त्यानंतर लास्टली पेमेंट करावं लागणार आहे। पीडीएफ आहे। नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी आहे। परमनंट जॉब आहे, लक्षात घ्या। तुम्ही इथे पीडीएफ मध्ये बघू शकता 12/12/2024 पासून ते 11/1 म्हणजे 11 जानेवारी 2025 पर्यंत इथे अर्ज स्वीकारले जाणार आहे। त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही डेट संपल्यानंतर। इथे सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्र अधिकारी या पदासाठी भरती आहे। पहिले जे पद आहे तिथे सॅलरी 56,100 पासून सुरुवात आहे, ते 1,77,500 पर्यंत सॅलरी म्हणजे वेतन भेटू शकतं। व तुम्हाला क्षेत्र अधिकारी सामान्य यांच्यासाठी 41,800 पासून सॅलरी आहे, 1,32,300 पर्यंत इथे सॅलरी भेटून जाणार आहे। त्यामुळे इथे जे प्रवर्ग समांतर आरक्षण आहे त्यांचे एज क्रायटेरिया दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार 38 वर्ष इथे कमाल वयोमर्यादा आहे। महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्ग मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 43 वर्ष इथे कमाल वयोमर्यादा असणार आहे। दिव्यांगासाठी 45 वर्ष असणार आहे। खेळाडूंसाठी 43 आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 43 वर्ष, अनाथांसाठी 43 वर्ष असणार आहे। आता इथे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, ज्यामध्ये 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे। सहाय्यक विकास अधिकारी इंग्रजी, जनरल इंग्लिश, मराठी, जनरल अवेअरनेस अँड जनरल सायन्स, लॉ, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग ह्या सब्जेक्टचा तुम्हाला इथे अभ्यास करावा लागणार आहे। व एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200 व जे लँग्वेज असणार आहे इंग्रजी व मराठी इथे तुम्ही यूज करू शकता। कालावधी 120 मिनिटं असणार आहे। क्षेत्र अधिकारीसाठी इथे सुद्धा सब्जेक्ट दिलेला आहे, ज्यामध्ये जनरल इंग्लिश म्हणजे इंग्रजी, मराठी, जनरल मराठी, जीके, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग असणार आहे। एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200 आणि माध्यम दिलेलं आहे इंग्रजी व मराठी। त्यानंतर इथे कालावधी 120 मिनिटं आहेत। त्यानंतर इथे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे सांगितले। ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील, हे सुद्धा सांगितलेलं आहे। परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता। राखीव प्रवर्गासाठी इथे परीक्षा शुल्क 900 रुपये आहे। जीएसटी 162 म्हणजे एकूण 1,062 रुपये इथे एकूण आहेत। खुला प्रवर्गासाठी 1,180 रुपये इथे जी फीज असणार आहे आणि ही फी कोणत्याही कारणाने नॉन रिफंडेबल होणार नाही। आता सहाय्यक अधिकारी असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी डिग्री तुमची झालेली पाहिजे आहे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। त्यानंतर फील्ड ऑफिसरसाठी तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि डिग्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ इट्स इक्विव्हॅलेंट डिग्री इन लॉ पाहिजे आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। आता इथे उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे। अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। खूप चांगली तर अनुभवी लोकच अर्ज करू शकणार आहात, तुम्ही फ्रेशर आहे अर्ज करू शकणार नाहीत। फक्त अनुभवी लोकांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे। सॅलरी इथे 41,800 पासून ते 1,77,000 पर्यंत आहे। अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे। तुमचं वय 18 ते 38 वर्ष आहे, अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्ष असणार आहे। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे।
त्यानंतर इथे जनरल OBC EWS ला 1180 फीज आहे. SC ST PWD ला 1062 फी असणार आहे. परमनंट जॉब आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.